पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला। मित्रांनो, आपण गेले काही दिवस ज्या कार्यक्रमाच्या आतुरतेने वाट पाहत आहात त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहे। अर्थात लोकप्रधान न्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित टॅलेंट ऑफ द इयर आपल्या महाविद्यालयामध्ये प्राथमिक फेरी 10 जणांमध्ये होणार आहे आणि 10 जणांमध्ये जो विजेता होईल तो जिल्हा लेवलला या ठिकाणी जाईल। ती प्रश्नमंजुषा स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। महाविद्यालयाच्या वतीनं लोकप्रधान न्यूज चॅनलच्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय अझहर गोरगू साहेब, डॉक्टर आसिफ टपाल, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भांजे सर, लोकप्रधानचे संपादक अय्या शेख सर, या सर्वांना विनंती करतो की आमच्या संस्थेचे संस्थापक DC कमळे गुरुजी यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। कार्यकारी संपादक असलम शेख, उपसंपादक गफूर शेख या सर्वांना विनंती करतो प्रतिमेचं पूजन करून या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होता। त्यानंतर सन्मान ABS ग्रुपचे अध्यक्ष अझहर गोरगू यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। सामाजिक कार्यकर्ते मुन्नाभाई पटेल यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। मी मुन्ना पटेल यांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। लोकप्रधानचे संपादक अय्या शेख यांचाही सन्मान होतो आहे। मुख्य कार्यकारी संपादक असलम शेख यांचाही सन्मान होतोय। उपसंपादक गफूर शेख यांचाही सन्मान होतोय। आणि या लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हाभर ज्या 15 महाविद्यालयामध्ये स्पर्धा फिरतायत त्याचं सूत्रसंचालन आणि संयोजन करणारे अर्जुन चव्हाण यांचाही सन्मान होतो आहे। मी अर्जुन चव्हाण यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा। आणि दक्षिण सोलापूर प्रतिनिधी आणि ज्यांनी आम्हाला पत्र देऊन या ठिकाणी विनंती केली ते दक्षिण सोलापूरचे वार्ताहर, न्यूज चॅनलचे वार्ताहर नारायण घंटे यांचाही सन्मान होतोय। मी भांजे सरांना विनंती करतो की नारायण घंटे यांचाही सन्मान करावा। यानंतर सन्माननीय डॉक्टर आदतराव सर यांना विनंती करतो की आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भांजे सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा। धन्यवाद। यानंतर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात अर्जुन चव्हाण सर यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। आमची लोकप्रधानची पण परंपरा आहे सर, आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये मान्यवरांचे तिरंगा घालून सत्कार करतो, तर यावेळेस आम्ही करत आहोत। तर मी प्रथमतः डॉक्टर आसिफ टपाल सरांचा तिरंगा घालून सत्कार करावा ही विनंती करतो मान्यवरांना, संपादक करतो। तसेच प्राचार्य BM भांजे यांचाही तिरंगा घालून सत्कार करावा। प्राचार्य BM भांजे सरांचा, प्राध्यापक डॉक्टर जवाहर मोरे यांचाही तिरंगा घालून सत्कार करण्यात यावा, टाळ्या वाजत राहायला पाहिजे। प्राध्यापक डॉक्टर भगवान आदतराव सरांचाही तिरंगा घालून सत्कार करण्यात यावा। प्राध्यापक श्रीमती BS कोरे मॅडम यांचाही सत्कार करण्यात यावा। प्राध्यापक डॉक्टर YS कदम यांचाही तिरंगा घालून सत्कार करण्यात यावा। प्राध्यापक डॉक्टर KU गरड सरांचाही सत्कार करण्यात यावा आणि प्राध्यापक डॉक्टर SA निंबर्गी सरांचाही तिरंगा घालून सत्कार करण्यात यावा।
न्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा या सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना तब्बल 23,000 ट्रॉफी आणि सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे सगळ्यांसाठी. तसेच इथे उपस्थित असलेल्या आपण सर्वांनाही आमच्या लोकप्रधान तर्फे स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे तुमची उपस्थिती ही प्रार्थनीय आहे. तुम्हासाठी ही स्पेशल गिफ्ट आहे, तर तुम्हासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. मी आमचे पुढचे सूत्र माझे सहकारी इम्रान सगरी सरांना. आज आपण सर्वप्रथम इथं जे आम्ही आलेलो आहोत ते ग्रामीण भागातलं आमचं पहिलं कॉलेज आहे खरं तर, कारण शहरातले बरेचसे कॉलेजमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. परंतु तुमच्या इथल्या ग्रामीणचे मंद्रुपचे जे आमचे प्रतिनिधी आहेत नारायण गंटे यांच्या आग्रह खातर आणि तुमच्या कॉलेजमध्ये सर जे आहेत आदटराव सर असो मोरे सर असो यांच्या सांगण्यानुसार आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्ही सर्वप्रथम तुमच्या कॉलेजचे आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला ही संधी दिली तुमच्या कॉलेजमध्ये येऊन हा कार्यक्रम घेण्यासाठी. तर मी कार्यक्रम सुरू करण्या अगोदर थोडक्यात तुम्हाला आमच्या लोकप्रधान चॅनल विषयी माहिती देतोय. आमचं लोकप्रधान चॅनलचा हा 3रा वर्ष संपतोय. आता 3रं वर्धापन आहे. 3 वर्षापूर्वी जेव्हा लोकप्रधान चॅनलने YouTube वरती सुरुवात केली, खरं तर लोकप्रधानचं एक दैनिक पेपर सुद्धा आहे. 8 वर्ष झालं दैनिक लोकप्रधान नावाने तो पेपर सोलापूर शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांपर्यंत पोहोचत असतो. तर लोकप्रधान चॅनल जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला काही महिन्यानंतरच लगेचच सोलापूर शहरात आणि पूर्ण देशभरात कोरोना सुरुवात झाली होती आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आलेला होता. जवळपास 23 मार्च 2020 पासून जेव्हा लॉकडाऊन लावण्यास सुरुवात झाली तर सगळेजण आपापल्या घरात होते. बाहेर काय चालतोय, कोरोना पेशंट कसा असतो, कोरोना पेशंटला कशा पद्धतीने ट्रॅक केलं जात आहे, त्यांना रुग्णालयात कसं दाखल करण्यात येत आहे हे दाखवण्याचं धाडस सोलापूर शहरातलं एकमेव चॅनल जो आहे तो लोकप्रधाननं केलेलं होतं. लोकप्रधानने प्रत्येक बित्तम बातमी ती कोरोनाची रुग्ण रोज किती आढळतात, रोज किती मृत्यू होत आहेत किंवा रोज किती चांगले होऊन बरे होऊन घरी जात आहेत, ही सगळ्या बातम्या हे संपूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात मोठं काम केलेलं आहे. इतकंच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये कोरोनाचा पेशंट ज्यावेळेला रुग्ण दगावला जातो म्हणजे त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यावरती अंत्यसंस्कार कशा पद्धतीने केलं जात आहे हे अगदी जवळून दाखवणारं एकमेव चॅनल आहे आदटराव सर. लोकप्रधाननं संपूर्ण भारतात पहिल्यांदा व्हिडिओ दाखवलेलं होतं की अंत्यसंस्कार कोरोना पेशंटला कसं करतात. अवघ्या 50 फुटावरून आमच्या प्रतिनिधीने आमच्या 2 व्यक्तींनी त्याचं शूटिंग केलेलं होतं. एवढं म्हणजे निर्धास्तपणे बिनधास्तपणे आम्ही हे काम केवळ आणि केवळ लोकप्रधानच्या माध्यमातून जनतेला दाखवण्यासाठीच हे सगळं केलेलं आहे. सद्यस्थितीत लोकप्रधानचे 2,40,000 सबस्क्रायबर आहेत. 11 कोटी लाईक्स मिळालेले आहेत. 11 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूअर्स आहेत. आणि लोकप्रधानचं जे काही काम आहे ते झूठ को करे बेनकाब और सच्चाई की आवाज या पद्धतीने अखंडपणे सुरूच राहणार आहे. तर सगळ्यात प्रथम मी पुन्हा एकदा तुम्हाला या कार्यक्रमाचा सुरुवात होण्या अगोदर कार्यक्रम कशा पद्धतीने होणार आहे त्याची माहिती देतो. टोटल 10 इथं पार्टिसिपेट असणार आहेत. जे स्टुडंट आहेत ते 10, त्यांना एकूण 15 क्वेश्चन्स करण्यात येतील. तर 15 क्वेश्चन्स होणार आहेत. कशा पद्धतीने क्वेश्चन्स असणार आहेत, कशा पद्धतीने उत्तर द्यायचं आहे त्याची माहिती आता आमचे अर्जुन सर देतील. धन्यवाद सर, मॅम सर. तर आज लोकप्रधान टॅलेंट स्टुडंट ऑफ द इयरचा आपल्या संतोष भीमराव पाटील कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये रंगत आहे. तुम्ही तयार आहात? आवाज येत नाहीये. मला दक्षिणमध्ये बहुतांश कन्नड भाषा बोलली जाते. मला कन्नड येत नाहीये पण प्रयत्न करतो. यू हँग इदिरी, यू हँग इदिरी, यू छलो ठिकीदिल्ला, यू छलो ठिकीदिल्ला. छान आहात ना? एकदम व्यवस्थित तयार आहात? मग या स्पर्धेसाठी आपल्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे.
आपण आता या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. लोकप्रधान टॅलेंट स्टुडंट ऑफ द इयरच्या आपल्या कॉलेजमधून आमचा पहिला स्पर्धक आहे लक्ष्मण तुकाराम माने, बीकॉम सेकंड इयर. जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे या मित्रासाठी. आमचा लोकप्रधानचा टॅलेंट स्टुडंट ऑफ द इयरचा हा पहिला स्पर्धक आपल्या कॉलेजमधून येतोय. दुसरा स्पर्धक आहे महेश लक्ष्मण वाघमारे, BA फर्स्ट. जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे या मित्रासाठी. तिसरी स्पर्धक आहे स्नेहल यल्लप्पा शिवशरण. जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे मित्रांनो. रेणुका परशुराम वाघमारे, BSc थर्ड इयर. जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. महेश निरंजन स्वामी, BSc थर्ड इयर. टाळ्या वाजवायला पाहिजे निरंजनसाठी. कोमल गोपाळ राठोड, BSc सेकंड इयर. कोमलसाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. आपला आठवा स्पर्धक आहे मोहिनी रेवणसिद्ध ख्याडे, BSc थर्ड इयर. टाळ्या वाजवायला पाहिजे मित्रांनो. प्रदीप विकास आढवले, BSc थर्ड इयर. प्रदीपसाठी जोरदार टाळ्या. वीरप्पा गणपती पुजारी, BSc थर्ड इयर. जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. आणि टॅलेंट स्टुडंट ऑफ द इयरचा आपल्या कॉलेजमधून 10वा स्पर्धक आहे. त्याचं नाव आहे भाग्यश्री सोमनिंग जकुणे. जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. या आपल्या कॉलेजमधून हे 10 स्पर्धक मिळालेले आहेत आम्हाला. या 10ही स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. हा, तर मी विनंती करतो की आपल्या कॉलेजमध्ये एक पर्यवेक्षक द्यावे, जेणेकरून जे बेल बटन दाबणार आहे, बजर दाबणार आहेत, आधी कोण वाजवेल याचे थोडं निरीक्षण करेल. तर इथे प्लीज समोर या. आम्ही तर ओळखणार सर, आम्ही जर आपण सांगू शकतो. तर मित्रांनो, तयार आहात आपण या स्पर्धेसाठी, लोकप्रधान टॅलेंट स्टुडंट ऑफ द इयर साठी. या स्पर्धेचे काही नियम आहेत, अटी आहेत, तुम्हाला मी सांगतो. आधी आपल्या जवळ काही मोबाईल, डिजिटल वॉच असेल किंवा हेडफोन असेल, प्लीज साईडला ठेवून घ्या. मोबाईल वगैरे काही नाहीये. ओके, म्हणजे तयारीत आहात तुम्ही सगळे. ओके, याच्या आधीचे एपिसोड बघितलात का तुम्ही? बघितलात? जरा माईक द्या, जरा माईक द्या. प्रश्न विचारण्याच्या अगोदरच असं रिॲक्शन. हा, बोल मित्र. हा, एक लोकप्रधान न्यूज युट्यूबवर चॅनल आहे, त्या थ्रू मी बघितलोय की अनेक महाविद्यालयामध्ये तुम्ही अशा प्रकारे कार्यक्रम घेतो आणि त्यानुसार मी तयारी केलेला. जोरदार टाळ्या पाहिजे. तयारी केलेली आहे. ठीक आहे, थँक्यू. या स्पर्धेचे नियम सांगतो तुम्हाला. टोटल 15 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. 15 पैकी आपण सर्वात जास्त उत्तर कोण देणार तो या सेकंड राऊंडचा विजेता, सेकंड राऊंड मध्ये जाणार आहे. ठीक आहे. जर समजा तुम्ही प्रश्न सांगताना बेल बटन दाबलात पण त्याचं उत्तर तुम्हाला देता नाही आलं, चुकीचं उत्तर दिलात, तर पुढच्या येणाऱ्या एका प्रश्नाला तुम्हाला तो प्रश्न उत्तर देता येणार नाहीये. एका प्रश्नासाठी तुम्ही बाहेर असाल, परत दुसऱ्या प्रश्नासाठी तुम्ही आत येणार. यासाठी खूप महत्वाचं आहे, प्रश्न ऐकायचा आहे, 4 ऑप्शन ऐकायचे आहेत, त्यानंतरच बेल बटन प्रेस करायचं आहे. तुमच्या समोर हे बेल बटन दिलेले आहेत, एकदा ट्राय करून घ्या वाचतायत की नाहीये. सर्व स्पर्धक बाजूला तयार आहे. ओके, तयार आहात आपण? एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. वेळेची अवलंब न करता आपण स्पर्धेला सुरुवात करूया. संतोष भीमराव पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात लोकप्रधान टॅलेंट स्टुडंट ऑफ द इयरचा स्पर्धकांसाठी हा पहिला प्रश्न येतोय. त्यात स्पर्धक, पहिला प्रश्न, कुडल संगम या ठिकाणी कोणाची समाधी आहे? ऑप्शन आहे सिद्धेश्वर महाराज,
महात्मा बसवेश्वर महाराज, संत नामदेव यापैकी नाही? आवाज आवाज नकोय. कोण सर? जे सिद्धेश्वर. सिद्धेश्वर महाराज. एक मिनिट, सिद्धेश्वर महाराज का, महात्मा बसवेश्वर महाराज का नाही आहे? एक मिनिट, म्हणजे हे आधी लवकर वाजून टाकले, मी वाजून टाकू असं आपलं ठरलं होतं का? सगळ्यात अगोदर मीच वाजून टाकू म्हणून. काय आहे, काय वाटतं? सिद्धेश्वर महाराज का वाटतं? कारण ते लिंगांची स्थापना केली त्यांनी. अच्छा, कुडल संगम इथून किती लांब आहे? मंत्रपीठ. ठीक आहे, कुडल संगमला गेलात आपण? नाही गेला. बर, आपण पेंटिंग मध्ये ठेवूया उत्तर. कोण सांगेल? जरा माहित आहे, या समोर जरा. काय आवाज राहायला पाहिजे मित्रांसाठी? काय आवाज राहायला पाहिजे? या समोर या आपण. तुम्हीच. हा, काय आवाज राहायला पाहिजे? काय आवाज राहायला पाहिजे मित्रांनो? माईक द्या प्लीज. मॅडम इथे या समोर. आधी आपलं नाव सांगा, कोणत्या इयरला आहात आपण? इकडे कॅमेरा. अभिलाषा अण्णाप्पा नंदरजी, ओके. BSc फर्स्ट इयर. ओके. प्रश्न होता मॅडम, कुडल संगम या ठिकाणी कोणाची समाधी होती? ऑप्शन होते सिद्धेश्वर महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज, संत नामदेव की यापैकी नाही? बसवेश्वर महाराज. बसवेश्वर महाराज. इथे सगळे थांबलेले होते, तुम्ही तिथे गर्दीमध्ये बसला होता, अचानक हात वरती केलात, एवढी मेहनत केलात, इथपर्यंत आलात आणि हा उत्तर दिला तुम्ही असे? अगदी उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळायला पाहिजे. मी आमच्या मान्यवरांना विनंती करतो की सर प्लीज आपला लोकप्रधानचा स्पेशल गिफ्ट या विद्यार्थ्यांना देण्यात यावे. जोरदार टाळायला पाहिजे मित्रांसाठी. महात्मा बसवेश्वर महाराज बसवेश्वर हे होते. जोरदार टाळायला पाहिजे विद्यार्थिनीसाठी. खूप छान उत्तर दिलेले आहे. खूप खूप धन्यवाद. जे तुम्ही एका प्रश्नासाठी थोडे पाठीमागे थांबून घ्या, लक्ष ठेवा तिथे. हा, यस. आपण उत्तर नाही देऊ शकतो. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही नाही देऊ शकता. ठीक आहे. दुसरा स्पर्धा, दुसरा प्रश्न येतोय आपल्या समोर. बेल बटन मध्ये हात दाबा सगळ्यांनी. प्रश्न ऐकायचा आहे, ऑप्शन ऐकायचे आहेत, त्यानंतरच उत्तर सांगायचं आहे. दुसरा प्रश्न येतोय तुमच्या समोर. शाहीर राम जोशी यांचा जन्म कोणत्या साली झाला? शाहीर राम जोशी यांचा जन्म कोणत्या साली झाला? 1960, 1962, 1961 की 1964? बाहेरचा आवाज नकोय. 30 सेकंद वेळ आहे आपल्या मित्रांनो, विचार करा. प्रश्न आहे, शाहीर राम जोशी यांचा जन्म कोणत्या साली झाला? 1960, 1962, 1961, 1964? डिस्कस करू नका. स्वतःसाठी ही स्पर्धा खेळायची आहे, एकमेकांना विचारू नका. शाहीर राम जोशी यांचा जन्म कोणत्या साली झाला? 1960, 1962, 1961, 1964? आज ओके, वेळ संपलेली आहे. क्राऊड मध्ये कोण सांगेल? गुगल, मोबाईल गुगल नको. हा, गुगल करताय आपण, गुगल नको. कोण सांगेल? जरा ते सर काय तर बोलताय तिकडे. हा फोटो काढायचा आहे. जरा पाठीमाग जरा माईक. सर काहीतरी बोलतायत आपले. एक मिनिट जरा सरांना माईक द्या. सर गुगल सर काय वाटतं? एक गेस करायचं आहे. काय वाटतं? आन्सर काय वाटतं? द्या माईक. यस 1962. 1962. काय वाटतं? बरोबर आहे?
एक मिनिट हा सर सर आपलं पण उत्तर जर पेंडिंग मध्ये ठेवूया आपण ठीक आहे जरा सराकडे येऊ दे 1762 तर ऑप्शन 1960 1962 1961 1964 माईक द्या माईक त्यांना माईक शाहिरांचा काळ हा 18व्या शतकातला आहे. शाहीर राम जोशी, शाहीर होणाजी बाळा, शाहीर सगन भाऊ हे सगळे 18व्या शतकातले असल्यामुळे शाहीर राम जोशी आमच्या सोलापूर जिल्ह्यातले आहेत, बार्शी तालुक्यातले आहेत. त्यांचा जन्म इसवी सन 1762 साली झालेला आहे. सरांचा जो हा उत्तर आहे सरांचा जो हा प्रश्न आहे अगदी बरोबर आहे. टाळ्या वाजवायला पाहिजे. खूप छान सर तिसरा प्रश्न स्पर्धक येतोय तुमच्या समोर हा 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले सॉरी कोणत्या साली पार पडले 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या साली पार पडले ऑप्शन आहेत 2006 2007 2008 2009 एक सेकंद वेळ आहे तुम्ही आत येऊ शकता जी 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले कोणत्या साली पार पडले 2006 2007 2008 2009 जी ला द्या माईक 2006. 2006 नाही टाळ्यात 2006च का 2007 का नाहीये 8 का नाहीये 9 का नाहीये माईक मध्ये बोला माईक मध्ये काय वाटतं 2006 का तुम्ही गेला होता का बघण्यासाठी बोला माईक मध्ये बोला हा उत्तर जो दिलेला आहे तुम्ही गडबड केलेला हा जरा प्रश्न ऐकायचा होता साल बघायचा होता 2007 होणार होता पण तुमचा जो उत्तर होता तो अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. अगदी उत्तर बरोबर 2006 साली या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते मारुती चित्तमपल्ली. मारुती चित्तमपल्ली हे वनसंपदा आणि प्राणीजीवन हे अभ्यासक आहेत आणि हा जो साहित्य संमेलन पार पडला होता सोलापूर येथे पार पडला होता. ठीक आहे जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. खूप छान उत्तर दिलेलं आहे. जरा तिकडे माईक द्या आपल्या स्पर्धकांसाठी. हा 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 किती तयारी केलीस मित्रा या स्पर्धेसाठी जमेल तेवढं आता जमालंय केवढं सांग मला. जमेना जेवढं तेवढं बरं ठीक आहे. काय आहे एम काय फ्युचर मध्ये काय बनणार आहे समोर हा ठरवलं नाही अजून ठरवलं नाही कधी ठरवणार हा थर्ड इयर झाल्यावर लवकर ठरव. जोरदार टाळायला पाहिजे. या मित्रासाठी द्या थोडं तिकडे द्या. सगळे आपले या कॉलेजचे सगळे विद्यार्थी जीवन बाहेर काढतायत आणि ते पण जीव इकडे तिकडे कुठं नाहीये त्या साईडला जीव हा बघा हा पण काढला हा समोर काढला जीव. ठीक आहे मित्र काय नाव तुझं महेश निरंजन स्वामी BSc थर्ड इयर. किती तयारी आहे या स्पर्धेसाठी केलो मला जेवढं नॉलेज आहे तेवढं माहिती केलो बरं 100% देईल या प्रोग्रामसाठी या स्पर्धेसाठी का 50-50 आहे 70 ठीक काय आहे DM स्वप्न काय आहे हाय मी ठरवलो पण मी जेव्हा सक्सेस मिळेल तेव्हा म्हणजे माहिती गुपित ठेवणार आहे. नंतर आता जर सांगितलं नंतर नाही झालं तर आला मी कशाला सांगितलं म्हणून
काय व्हायला पाहिजे, खूप छान. इकडे द्या थोडं. आता हा पहिल्यांदा बघतोय, चेहरा इकडे नाही, आता इकडे केला, इकडे या साईडला. काय नाव मित्रा तुझा? कोणत्या इयरला आहे? BA फर्स्ट इयरला. काय आहे BA? स्वप्न काय आहे तुझे फ्युचरचे? हा आवाज येईल. हा स्वप्न आहे सर लग्नाचं म्हणे. हेच बोल अजून पण सांगतो लग्नाचं आहे स्वप्न म्हणे. काय आहे मग सांग. स्वप्न आहे, गुपित आहे, गुपित आहे, कुणाला नाही सांगणार आम्हाला. ओके, काय व्हायला पाहिजे मित्रांसाठी? काय व्हायला राहायला पाहिजे? ठीक आहे. चौथा प्रश्न येतोय स्पर्धक, आपल्यासाठी तयार राहा. चौथा प्रश्न हा आपल्या समोर. ऐका नीट. सोलापूर जिल्ह्यातील खेड्यांची एकूण संख्या किती आहे? ऑप्शन आहे 1042, 1044, 1043, 1045. जी का? यस. 1042. 1042. काय आयडिया आपल्याला मित्रांनो? काय वाटतं? परिपूर्ण अभ्यास आहे आपल्याला. जरा माईक कॉन्फिडन्स आहे या प्रश्नावर? कॉन्फिडन्स आहे नाही? माईक घ्या. तुम्ही जे हे उत्तर दिलात ना, इकडे रिॲक्शन, या विद्यार्थ्याचे रिॲक्शन बघा कसं होतं माहितीये का? ओळखीचे आहेत का तुमचे? नाही. हा जो उत्तर आहे अगदी बरोबर आहे. काय वाजवायला पाहिजे? खूप छान उत्तर, खूप छान. आमच्या ऑडियन्स मध्ये अशफाक सरांना मी विनंती करतो, अशफाक सरांनी ऑडियन्स मध्ये प्रश्न विचारायला. अशफाक माईक देतात. नमस्कार, माझं नाव अशफाक कदम, लोकप्रधानचा एक पत्रकार आहे. आपण सगळे सोलापूर जिल्ह्यात राहतो, बरोबर? आणि विशेषतः आपण महाराष्ट्रीयन आहोत याचा आपला अभिमान आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असं शहर आहे ज्याला महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हटलं जातं. तर त्याच्या बाबतीत एक प्रश्न विचारतोय. माईक जवळ माईक. महाराष्ट्रातील दक्षिण काशी हे शहर कोणतं आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए शिर्डी, ऑप्शन बी तुळजापूर, ऑप्शन सी पंढरपूर, ऑप्शन सी शनी शिंगणापूर. कोणाचं नाही उत्तर. ज्याला हात येते त्याने हात वर करायचा. प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतोय. महाराष्ट्रातील असं कोणतं शहर आहे, धार्मिक स्थळ आहे ज्याला दक्षिण काशी असं म्हटलं जातं? तर ऑप्शन आहे पंढरपूर, पहिला ऑप्शन आहे शिर्डी, दुसरा ऑप्शन आहे तुळजापूर, तिसरा ऑप्शन आहे शनी शिंगणापूर आणि चौथा ऑप्शन आहे पंढरपूर. महाराष्ट्राचं कुलदैवत आणि दक्षिण काशी म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याचं नाव आहे पंढरपूर गाव. हे बरोबर उत्तर. पंढरपूरच का? कारण विठ्ठल देव हा गरिबांचा सुद्धा आहे आणि श्रीमंताचा सुद्धा देव म्हणून ओळखला जातो. तसंच शिर्डी तर त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे. तसं नाही सर, महाराष्ट्राचं कुलदैवत आधीपासून ते प्रसिद्ध आहे काशी म्हणून. कुलदैवत तुळजापूर भवानी सुद्धा आहे. पण ते दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं ना. दक्षिण काशी
प्राजक्ता लक्ष्मीकांत कोकणे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा पाहिजे प्राजक्ता मॅडमसाठी. पंढरपूर ही महाराष्ट्रातील दक्षिण काशी ओळखली जाते, कारण पंढरपुरात जे भरणारा यात्रा आषाढी वारी आणि एकादशी वारी या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या वाऱ्या आहेत. आणि या ठिकाणी जे भक्त आहेत विठ्ठलाचे ते मोठ्या प्रमाणात येतात, त्यामुळे ह्याला दक्षिण काशी म्हटलं जाते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा पुन्हा एकदा. मी विनंती करतो आया सरांना की त्यांनी मान्यवरांसह इथं येऊन यांचा सत्कार करावा, त्यांचं गिफ्ट आहे ते त्यांना द्यावं. जोरदार टाळ्यांचा आवाज पाहिजे. खरं तर या कॉलेजमधून पार्टिसिपेट करणारे जे स्टुडंट आहेत त्यांना प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे, परंतु इथले समोर बसलेले विद्यार्थी जे आहेत त्यांना प्रोत्साहन देताना आढळून येत नाहीयेत. जोरदार टाळ्या जेव्हा तुम्ही वाजवता तेव्हा त्यांना एक प्रोत्साहन मिळतो, एक ऊर्जा तयार होते. त्यामुळे आम्ही विनंती करतो की तुम्ही जर कोणी उत्तर चांगलं दिलं असेल, योग्य दिलं असेल तर त्यांचं स्वागत करा. टाळ्यांचा गडगडाटानं त्यांना प्रोत्साहन द्या. धन्यवाद सर. हा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता तर माझ्या साईडला एक कंटेस्टंट होता, या साईडला या बाजूला थांबलेला. वारी केलीस मित्रा तू? नाही केली. काय गाणं वारीबद्दल एकदम हा जेव्हा प्रश्न विचारत होता उत्तर त्याने मॅडम सांगत होते तेव्हा त्यांचं रिॲक्शन असं होता, अगदी बरोबर, एक होऊन जाऊ दे. हा वारीबद्दल 1 2 3 टाळ्या वाजवायला पाहिजे मित्रांसाठी, टाळ्या वाजवायला पाहिजे, टाळ्या वाजवायला पाहिजे. हा आलं 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 हा हा आलं आलं 13 मैल जवळ आहे. हा 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 आलं नाही, गेला तिकडे परत माईक मध्ये माईक काय. हा हा गेट जवळ आहे म्हणा, आपल्या गेट जवळ आहे म्हणा. टाळ्या वाजत राहायला पाहिजे मित्रांनो, टाळ्या वाजत राहायला पाहिजे, टाळ्या वाजत राहायला पाहिजे. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या तोर, गळा बांधून या डोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. खूप खूप धन्यवाद मित्रा, टाळ्या वाजवायला पाहिजे. ओके स्पर्धक तयार आहात आपण? तुमच्यासाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवून घ्या. आधी तुम्ही नवरदेव फ्रेश, तुम्ही फ्रेश असायला पाहिजे. तुम्ही फ्रेश तर आम्ही फ्रेश, आम्ही फ्रेश तर ऑडियन्स फ्रेश. ठीक आहे, टाळ्या वाजत राहा, टाळ्या वाजत राहायला पाहिजे. सहावा प्रश्न येतोय आपल्या समोर. हा सहावा प्रश्न येतोय आपल्या समोर. हा सहावा आहे माझ्याकडे. क्या हुआ वहाँ पे सर का मत पकड़ो, वो कहीं पकड़े तुम? मैं उनका पकड़े से ना छवा लो, पांचवा कंटिन्यू चल रहा अपना. ठीक आहे चलो ओके. पाचवा प्रश्न आपल्या समोर येतोय. पाचवा प्रश्न आपल्या समोर येतोय. ऐका, सोलापूर जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायती किती आहेत? सोलापूर जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायती किती आहेत? 1028, 1027, 1128, 1228. प्रश्न आहे, सोलापूर जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायती किती आहेत? 1028, 1027, 1128, 1228. 30 सेकंद वेळ आहे. हात येतोय. वाजू का नको, वाजू का नको, वाजू का नको? हा काय यापला द्या.
मॅडम थांबा एक मिनिट. कॉन्फिडन्स या प्रश्नावर उत्तरावर कॉन्फिडन्स आहात की नाही? पूर्ण नाही, 50-50. ओके, काय आवाज राहिला पाहिजे? बघूया उत्तर काय येतं. घ्या 1028. काय केले ग तू का दिली उत्तर असं? हे चुकीचं उत्तर दिली म्हणून सांगत नाही, पण हा उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळायला पाहिजे. अगदी उत्तर बरोबर आहे. 1028 सोलापूर जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायती आहेत. खूप छान उत्तर. सहावा प्रश्न येतोय. स्पर्धक तयार आहात आपण? सहावा प्रश्न आपल्या समोर. हा ऐका. सोलापूर जिल्ह्याचे हवामान कसे आहे? सोलापूर जिल्ह्याचे हवामान कसे आहे? शीत, दमट, उष्ण व कोरडे. दमट व कोरडे. हिला खूप कॉन्फिडन्स होता, फास्ट वाजलेला आहे. काय उत्तर? उष्ण. ऑप्शन सी, दमट, उष्ण व कोरडे. दमट व कोरडे. उष्ण व कोरडे. दमट व कोरडे. उष्ण व कोरडे. उष्ण व कोरडे. काय विचार केला? वाटलं दमट व कोरडे का हा ना? दमट व कोरडे का नाही होऊ शकत? वाचल्यावर झालं. कुठं वाचला? पुस्तकामधलं कोणतं पुस्तक आहे ते? वाचल्यावर झालं. पुस्तक वाचले माहिती नाहीये, पण जे तू पुस्तक वाचलेलं आहे, तुला आज या स्पर्धेमध्ये काय दिलेलं आहे? तू जो पुस्तक वाचलेला आहे, हा पुस्तक तुला नाही मी ना प्रत्येक वेळेस मी बरोबर आहे नाही सांगणार असं येऊन. हा अगदी उत्तर पुन्हा एकदा कोणतरी विद्यार्थ्यांनी म्हणतायत मी उत्तर देईल म्हणून. यास कोण आहे? कोण आहे? या टाळ्या वाजायला पाहिजे. टाळ्या वाजायला पाहिजे या मुलीसाठी, या विद्यार्थिनीसाठी जोरदार टाळायला पाहिजे. पाठीमागे गेली कबड्डी खेळत. कबड्डी म्हणून पाठीमागत टाळ्या वाजायला पाहिजे. अरे ढकलायला त्याला, ढकलाचं ढकलू नका. ओके, टाळ्या वाजायला पाहिजे. या विद्यार्थी येत आहेत का? ओके, तर त्याला प्रोत्साहन द्या. यस टाळ्या वाजायला पाहिजे. ओके, टाळ्या वाजायला पाहिजे मित्रांनो. द्या माईक प्लीज. ऐका एक मिनिट. या आपल्या दादाने एक उत्तर दिलेलं आहे. आपण प्रश्न चुकीचा आहे की बरोबर आहे आपण डिक्लेअर नाही केलेला आहे, ठीक आहे, पण तुझा प्रश्न उत्तर ऐकायचं आहे मला. आधी तुझं नाव सांग. अदिती महादेव पुजारी. कोणत्या इयत्तेला शिकत आहे? 7वी. ओके. तयारी म्हणजे अशी स्पर्धा वगैरे दिलेली आहे का? स्कॉलरशिपची वगैरे? तू स्कॉलरशिपची दिलेली नाही, तरी पण तुला उत्तर येतं, कॉन्फिडन्स आहे. काय आहे उत्तर? बरोबर आहे उत्तर दादाचं, कारण आम्ही शिकलो आहोत आणि आम्ही शिकलो आहोत. आमचे सर शिकवले आहेत आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की ते. तू मला सांग कोणते सर शिकवले तुला? ते सर मला इथं आहेत का? कुठे आहेत? कुठे आले समोर? कुठे आहेत? दिशेनात की ते जे सर होते, बसून घ्या मित्रांनो, खाली बसून घ्या मित्रांनो प्लीज. हा जो या चिमुकल्या विद्यार्थिनीने उत्तर दिलेलं आहे, आधी त्या सराला मला बघायचं आहे. कुठं आहे तो सर? आम्ही त्या दोन्ही सरांकडनं शिकून घेतला की त्या दादाचं उत्तर बरोबर आहे. उष्णकटिबंधामध्ये सोलापूर जिल्हा. आधी तर त्या शिक्षकाला जोरदार टाळलं पाहिजे. शिक्षकांच्या आणि या विद्यार्थ्यांनी तसेच आपल्या या स्पर्धकामध्ये अगदी उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळलं पाहिजे.
तर मी प्लीज आमच्या संपादकांना विनंती करतो की खूप छान एवढं कमी वेळात उत्तर दिलेलं आहे, तर आमचा लोकप्रधानचा स्पेशल गिफ्ट या विद्यार्थ्यांना देण्यात यावे. स्पर्धकुला मिळणार नाही, हा या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. जोरदार टाळायला पाहिजे, जोरदार टाळायला पाहिजे. मित्रांनो, ही स्पर्धा खूप मजेशीर रंगत आहे. आपला सहभाग खूप महत्वाचा आहे. अशाच पद्धतीने आपण सहभाग घ्या आणि आपलं कॉलेजचं नाव रोशन करा. मला आनंद वाटतो की आमचे शिक्षक आमच्यावर एवढं पाठीशी हात ठेवतात, तर मी आमच्या शिक्षकांचा खूप खूप आभारी आहे. मला सांग, त्या जरा दोन शिक्षकांची नावं मला आम्हाला कळू द्या. शेख सर आणि वाघमोडे सर. शेख सर आणि वाघमोडे सरांसाठी जोरदार टाळायला पाहिजे. शेख सर आणि वाघमोडे सरांसाठी धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. वाचून घ्या मित्रांनो. मी पुन्हा एकदा आमचे सहकारी अशफाक नदाब सरांना विनंती करते की ऑडियन्ससाठी त्यांनी प्रश्न विचारावा. ऑडियन्ससाठी पुढील प्रश्न. आपण प्रत्येकाने घोडा तर पाहिलाय, बरोबर? असा कोणी आहे का ज्याने घोडा पाहिला नाही? घोडा पाहिला ना प्रत्येकाने? मी जेव्हा एंट्री केलो ना, घोडा तिथं थांबले बघा. तो घोडा पहिल्या दर्शन घोड्याचं झालं. तर त्या घोड्यावरतीच एक प्रश्न तुमच्यासाठी. योग्य उत्तर ज्याला त्याने फक्त हात वर करत उत्तर फोडायचं. फोडलं तर तरी मी समोरून एक आलो विचार. तर पुढचा प्रश्न आहे, घोडा घोडा कसा झोपतो? जमिनीवर आडवा होऊन, उभारून, यापैकी नाही. कॉन्फिडन्स बघा, कॉन्फिडन्स. एक सेलिब्रिटी असल्यासारखा कॉन्फिडन्स आहे. वा, बघा कॉन्फिडन्स अजून जा. काय उत्तर आहे? सर उभारून झोपतो सर घोडा. का बरं? सर त्याचा मालक मरूपर्यंत ते बसू शकत नाही. काय होतं त्याला? त्याचा मालक मरूपर्यंत ते बसत नाही सर. मालक मरेपर्यंत? मालक मरेपर्यंत? हा सर. हा मालक का मरणार? काय माहित सर. ते मला मालक मरेपर्यंत झोपणार. असं कसं? सर उभारून झोपतो तर ते बसत नाही खाली. का? सर तेच म्हणाल सर. काय वाटतं उत्तर बरोबर आहे? हो सर. काय वाटतं उत्तर बरोबर आहे? एकदम कोणतरी नाही तर म्हणाल असं ऐकवायला मला. तुला नाही तर म्हणलं, कोणतरी म्हणलं मग. काय नाव तुझं? अमन शेख. अमन शेख. कॉन्फिडन्स. अमन बोला सर. क्या लगता है आंसर बराबर है? हो सर. 100%. यस सर. लॉक किया जाए भाई. या अमन शेख. अमनने अगदी अगदी काय केलंय? काय केलंय? बरोबर उत्तर दिले. मी मान्यवरांना विनंती करतो. बरं, आता हा मिमिक्री करतोय असं मला जाणवलंय. कारण मी आता अमिताभचा आवाज घेतला तर हा लगे मिमिक्री केला, तर हा घोड्याचा आवाज काढून दाखवेल याचं मला कॉन्फिडन्स आहे. हे येते आता हे कॉन्फिडन्स मिळेल कोण? घोडा कसा किंचाळतो? करून दाखव. अरे आता तो मिमिक्री करत होता, मी ज्यावेळेस हे उत्तर बरोबर आहे म्हणलं, तरी बरोबर आहे म्हणलं. धन्यवाद सर. घाबरू नको, मी आलो म्हणून. मला असं बघतोय तू आलास का म्हणून. आता तर मला सांगा, बोला सर. कॉन्फिडन्स जरा. सैराट
सैराट सैराट सैराट सैराट झिंग 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 झिंगाट झिंगाट होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे वर हा झिंग 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 हा 1 2 3 स्टार्ट पुष्पा ओके पुष्पासाठी जोरदार टाळ्या पाहिजे पुष्पा एक मिनिट आपण काय घेऊ हा? मला सांग आधी तुझी एंट्री इथून यायला पाहिजे ते ये. पुष्पा असा असं यायला पाहिजे इकडं हा हो टाळायला पाहिजे टाळायला पाहिजे तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैना तू सजली तेरी शरक झल्ली श्रीवल्ली नैना ओके गुड होऊन जाते शहर आता पुष्पाचा डायलॉग पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला बघा परवा असं झालं माझ्या बरोबर माझा मित्र असं जात होता काय 1000 रुपयाची नोट पडलेली आहे 5 रुपये नोट पडलेली आहे काय समोर पडली आहे काय म्हणतो माहितीये का मैं झुकेगा नाही झाला म्हणतोय पैसे पडलेले आहेत पण झुकेगा नाही झाला म्हणतोय वन्स मोर हा पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला प्राध्यापक प्रवीण कांबळे उसका नाम सुन के फ्लावर समझे क्या गलत समझे मैं फायर है आपल्या कॉलेजचे प्राध्यापक प्रवीण कांबळे सरांनी या चिमुकल्याचा कलागुण पाहून अतिशय भारावून गेलेले आहेत त्यांनी या चिमुकल्याला तब्बल 1000 रुपयाचे बक्षीस दिलेले आहे 1000 प्लीज समोर यावे सर आणि या चिमुकल्याला आपण आपल्या हस्ते बक्षीस द्यावे जोरदार टाळायला पाहिजे जोरदार टाळायला पाहिजे थैंक यू सर खूप खूप धन्यवाद सर थँक्यू सुपर एकच नंबर खूप छान सर आपल्या कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये खूप टॅलेंट आहे भरभरून टॅलेंट आहे या दोन्ही स्पर्धकांसाठी जोरदार टाळायला पाहिजे खूप खूप धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच चला एंटरटेनमेंट झालेला आहे आपल्या मुख्य स्पर्धेकडे पळूया स्पर्धा तुम्ही तयार आहात 7वा प्रश्न आपल्या समोर येतोय स्पर्धक 7वा प्रश्न आपल्या समोर येतोय तयार आहात तुम्ही ट्रॅफिक सिग्नलची सुरुवात सर्वात आधी कोणी केली होती रेल्वेने विमानाने जहाजाने की आरटीओने सर्वात आधी कोण बाजूला यफ ला द्या माईक कोण सर प्रवेशक कुठे गेले आपले यफ ला द्या आरटीओ ओके आरटीओ बरोबर आहे कुणास वाटतं आरटीओ बरोबर आहे पहिले आपलं काय आयडिया मित्रांनो जरा द्या माईक द्या आपलं उत्तर ठेवूया पेंडिंग मध्ये बघूया मला वाटतं रेल्वेने तुला वाटतं रेल्वेने तिला ट्रॅफिक सिग्नल आम्ही म्हणतो पण रेल्वेच्या कडेला ते असतील बघ लाल 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 दिवस बघता की नाही ते आम्ही म्हणतो ट्रॅफिक सिग्नल पण ते पण सिग्नलचं काम करते की रेल्वे बेल वाजवले का पण लेट केलेला आहे ना तर हा रेल्वेमध्ये प्रवास केला असतो कुठे गेला रेल्वेमध्ये कर्नाटक गेलतो इकडे जातो कर्नाटकला इकडे ये की हा करतो कधीपासून बघूया कॉलेज संपल्यावर हा जो उत्तर आहे अगदी बरोबर आहे जोरदार टाळायला पाहिजे पण तुला नाही मिळणार मित्रा ठीक आहे तुझा उत्तर चुकीचा होता
हा यासाठी एका प्रश्नासाठी थोडं प्लीज पाठीमागं. 8वा प्रश्न येतोय आपल्या समोर. 8वा प्रश्न आपल्या समोर येतोय. पृथ्वीवर सर्वात जास्त काय जास्त आहे? पृथ्वीवर सर्वात जास्त यापैकी काय जास्त आहे? हवा, माती, पाणी, ऑक्सिजन. कोण ई ला द्या. पाणी. पृथ्वीवर सर्वात जास्त यापैकी काय आहे? पाणी. काय जास्त आहे? ऑप्शन बघ मित्रा. हवा, माती, पाणी, ऑक्सिजन. पाणी. 80% पाणी आहे. जग 80% पाण्यावर आहे. उत्तर पेंडिंग मध्ये ठेवूया तुला तुझा. एक मिनिट उत्तर सांगू नका. कोण सांगेल? कोण सांगेल? कोण सांगेल? बेटा तुझं नाव काय सांग आधी. जे इथे साईडचे आहेत ज्यांना आम्ही प्रश्न विचारतो त्यांनाच उत्तर द्यायचं आहे, कारण की तो बक्षीस तुमचा उत्तर तो सांगेल आणि तो बक्षीस घेऊन जाईल. त्यासाठी छान या इथे समोर काय आहे उत्तर? ऑक्सिजन. ऑक्सिजन. आता तुला कोणत्या शिक्षकाने सांगितलं बाबा? हा ऑक्सिजन शिवाय माणूस जिवंत राहत नाही. पण कोणत्या शिक्षकाने सांगितलं मला सांगते आता. म्हणजे तुला शिक्षकाने सांगितलं स्वतःच वाचलास? कोणत्या कॉलेजला आहेस? इथल्याच आहे. अच्छा 11वीला. 11वीला स्वतः अभ्यास केलेला आहे. तू जो हा अभ्यास केलेला आहेस अतिशय छान अभ्यास केलेला आहेस. असंच अभ्यास करत राहा. आणि हा जो उत्तर आहे तुझा, मला अपेक्षा होती खूप छान उत्तर देणार असेल, पण जो तुझा उत्तर आहे अगदी चुकीचं आहे. मला कशाला येतं चुकीचं आहे म्हणतात. हा बघा काय म्हणतोय बघा. मी सर आलोय पण टीव्ही मध्ये दिसण्यासाठी म्हणे. एवढी आवड आहे तुला टीव्ही मध्ये दिसण्याची? लई आवड आहे. मग काय तर होऊन जाऊ दे, तेव्हा तू टीव्ही मध्ये दिसेल. असं नाहीये. टीव्ही मध्ये दिसणार आहेस ना? मग काय तर व्हायला पाहिजे. टीव्ही मध्ये कोण पण येतं असं नाहीये. काय व्हायला पाहिजे? हा ऍक्टिंग कर. चल तुला जे आवडतं त्याची. हा तुला जे आवडतं त्याची ऍक्टिंग कर. मला कोण आवडत? तुला कोण आवडत नाहीये? कोण आवडत नाहीये? एक तर आवडत असेल. या पृथ्वी तलावावर तुला कोणच नाही आवडत? हा या पृथ्वी तलावावर तुला कोण नाही आवडत? नाही सर. मला एवढं माहिती आहे. आईसाठी तर आई तर आवडत असेल. आईसाठी होऊन जाऊ दे गाणं. आपल्या आईसाठी गाणं येत नाही. ठीक आहे अडकळतो चालेल ना, काय हरकत नाही. ठीक आहे. आईचा उल्लेख झालेला आहे. आईला एक समर्पित गाणं आहे. साथ द्या तुम्ही. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. हे सूर्य चंद्र तारे. धन्यवाद आई. खूप खूप लव यू. आपल्या आईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. खूप खूप छान. बसून घे मित्र. खूप छान. माईक घे. उत्तर कोण दिलं होतं आपल्याला? ईने दिलं होतं. काय दिलं होतं मित्रा तू? पाणी. तुझा जो हा उत्तर आहे बरोबर आहे? बरोबर आहे. हा जो आताचा मुलगा येऊन गेलेला आहे, कुठे गेला तो मुलगा? तुझं उत्तर काय होतं मित्रा? ऑक्सिजन होता. ऍक्च्युली तो जो स्पर्धक आहे इथे असायला पाहिजे तर, आणि हा स्पर्धक तिकडे असायला पाहिजे. त्या विचारात अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या पाहिजे. ऑक्सिजन. ऑक्सिजन हा सर्वात जास्त या पृथ्वी तलावावर आहे. खूप खूप छान उत्तर. प्लीज एका प्रश्नासाठी मागे थोडं थांबा. शांत 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 शांत. येईल बक्षीस तुम्हाला. 9वा प्रश्न येतो. तुमच्या समोर स्पर्धक तयार राहा. 9वा प्रश्न येतो आपल्या समोर.
सर्वाधिक मोबाईल उत्पादन करणारा देश कोणता? आवाज नकोय, आवाज नकोय, आवाज नकोय, आवाज नकोय. सर्वाधिक मोबाईल उत्पादन करणारा देश कोणता? जपान, भारत, अमेरिका, चीन. बीला द्या माईक. हा, चीन. तुझ्याजवळ कोणता मोबाईल आहे? सॅमसंग. कधी घेतला? 2021 ला. काय आहे उत्तर? चीन. भारत का नाही आहे बाबा? एक मिनिट काय म्हणलं बघा? हा, काय? भारतामध्ये चायना मोबाईल जास्त आहेत म्हणतात. तुझा जो उत्तर होता चीन, आणि ऍक्च्युली उत्तर होता चीनच. जोरदार टाळायला पाहिजे. खूप छान, खूप छान उत्तर दिलं मित्रा, खूप छान. या पुढे या. ओके, हॅलो. आता पुढचा जो पाठीमागे थांबला कोण आहे? या पुढे या. तर आपल्याला एक सांगावायचं आहे आपल्या सर्वांसाठी. तुम्हीही आता हे स्पर्धक आहेत, डोकं लढवतात, थांबलेत आणि 23,000चे मानकरी होणार आहेत. पण तुम्ही काही न करता घरी बसल्या बसल्या मैदानात बाहेर प्रवास करताना तुम्ही पण जिंकू शकता तब्बल 23,000 रुपये. 23,000 रुपये. ते कसं काय सांगतो, कसं काय. आमचा जो लोकप्रधान चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचा आहे. सबस्क्राईब करायचा आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. सबस्क्राईब करून स्क्रीनशॉट काढायचा आहे. आपल्या डिटेल्स म्हणजे ऍड्रेस आणि आपलं नाव या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे. मोबाईल क्रमांक आहे, नोट करून घ्या. मोबाईल क्रमांक आहे 8484938241. या व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावर तुम्ही आमचा लोकप्रधानचा चॅनलला सबस्क्राईब केला, स्क्रीनशॉट काढा, आपला ऍड्रेस आणि आपलं नाव या व्हॉट्सअप मोबाईल वरती संपर्क सेंड करा आणि तब्बल तुम्ही पण काही न करता 23,000 तुम्ही जिंकू शकता. टाळ्या वाजवायला पाहिजे. मोबाईल नंबर आहे, नोट करून घ्या प्लीज. मोबाईल नंबर तुम्हाला काही न करता तुम्ही 23,000 काही न करत 23,000 जिंकू शकता. त्यामुळे नंबर घ्या, नोट करून घ्या. 8484. आपले सर तर करतायत बघा, सरांसाठी जोरदार टाळायला पाहिजे. सर करतायत. मला पण कुठे ना कुठे 23,000 मिळून जाईल, काय न करता बसल्या पण 23,000 करतायत. आपण पण करा, नंबर घेऊन घ्या. 8484938241. 8484938241 या मोबाईल क्रमांकावरती आपला डिटेल्स पाठवा आणि तब्बल व्हा तुम्ही 23,000 रुपयाचे मानकरी. खूप खूप धन्यवाद. पुढचा प्रश्न स्पर्धक तुमच्या समोर येतोय. 10 तयार राहा. निरोगी माणसाचे तापमान किती असते? निरोगी माणसाचे तापमान किती असते? ऑप्शन आहेत 40 अंश, 50 अंश सेल्सिअस, 25 अंश सेल्सिअस, 37 अंश. कोणता? एच ला द्या माईक. एच ला द्या माईक. पण फास्ट द्या. 37 अंश. ताप आहे का तुला? निरोगी आहेस ना? मग हा उत्तर देतोस का? हा उत्तर नाही. हा उत्तर बरोबर आहे. हा उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळायला पाहिजे, जोरदार टाळायला पाहिजे. पुढचा प्रश्न येतोय आपल्या समोर. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न आपल्या समोर येतोय. महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ कोणता? महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ कोणता? ऑप्शन आहेत झुणका भाकर, खिचडी, पुरणपोळी, आलू पराठा. आय थिंक सर
ये आता म्हणाले, आता संधी आली सोडत नाही म्हणाले. आता पुष्पा म्हणाले इकडे पण. मला सांग पुष्पा. हा, होऊन जाऊ. अरे 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 हा. हा? ठीक आहे चला. हा ऑप्शन सांग. ऑप्शन सांगू मग आता काय ऐकलं? हा पुन्हा एकदा सांगा. repeat. पुन्हा एकदा सांगू. आलतो उत्तर आलतो. ऑप्शन आहेत झुणका भाकर, खिचडी, पुरणपोळी, आलू पराठा. पुरणपोळी. पुरणपोळी आज खाल्ल्यास का सकाळी? हा प्रत्येक क्षणाला आमच्याकडे पुरणपोळी करतात. पुरणपोळी असतात. आज तू खाल्ला, आज खाल्ल्यामुळे हा उत्तर अगदी बरोबर आहे. नाही बरोबर, अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या पाहिजे मित्रांनो. खूप खूप छान उत्तर. पुरणपोळी हा उत्तर अगदी बरोबर आहे. काय आवाज राहिलं पाहिजे मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. 12वा प्रश्न आपल्या समोर होते. स्पर्धक तुमच्या समोर होते. 12वा प्रश्न. भारतातील लोक कोणते पदार्थ अधिक पिणे पसंत करतात? भारतातील लोक कोणते पदार्थ अधिक पिणे पसंत करतात? चहा, कॉफी, ज्यूस. चहा ऐका ऐका, मेन तर राहिलेलंच आहे, तुम्ही ऐके ना ते. चहा, कॉफी, ज्यूस. चहा, कॉफी, ज्यूस की दारू? हे का? सर कोण? ये ना, ये ना द्या. बघ बघ, भारतातील लोक कोणते पदार्थ अधिक पिणे पसंत करतात? चहा, कॉफी, ज्यूस, दारू. चहा. 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 काय वाटतं? दारू. सर चहा. 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 काय वाटतं मित्रांनो? काय उठला तिकडं. हा जो उत्तर आहे अगदी या विद्यार्थ्याने दिलेला आहे. अगदी उत्तर बरोबर आहे. चहा. अगदी उत्तर बरोबर. अगदी उत्तर बरोबर आहे. सर हमारे यहाँ दिन की शुरुआत चाय पीने से होती है. हमारी उधर की दिन की क्या दारू पीने से होती है क्या? आमची पण सुरुवात चहानच होतीये, होय ना? नॉर्मल आहे ना? सगळ्यांचं भारतातील सगळे लोक जास्त चहा पिताय ना सर? सर हा मला वाटलं. खूप छान उत्तर चांगलं होतं सर आपला. 13वा प्रश्न आपल्या समोर येतोय. 13वा प्रश्न तयार राहा. भारतातील पहिले वायफाय गाव कोणते? वायफाय इंटरनेट बद्दल येतोय. ऑप्शन आहेत पाचगाव, मिदनापूर, पल्लक्कड, हरिके. ईला द्या. तासगाव. तासगाव. पाचगाव. पाचगाव आहे. हा पाचगाव. वायफाय गाव. वायफाय काय मुलींना काय आयडिया आहे का? भारतातील पहिले वायफाय गाव कोणते? काय आयडिया तुमच्याकडे? विद्यार्थी इकडे काय काय? हा तू सांग काय आहे? पाचगाव. कॉन्फिडंट? ओके. तुझा जो उत्तर आहे मित्रा काय त्या विद्यार्थ्याने पण चुकला आहे आणि तुझं पण उत्तर सर काय तर म्हणतात पाठीमाग माहिती पटकन फास्ट 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 फास्ट. चला पाहिजे पाठीमाग काय तर बोलतायत सर. हा उत्तर चुकलं आहे, बरोबर उत्तर मला माहित नाही. आपले शिक्षक पण कॉमेडी करतात हा भरपूर. आमच्या मजे घ्यायला पाठीमाग बसून. हा जो उत्तर आहे मित्रा तुझा सर थांब. अमिताभ बच्चन सारखं थांबलंय असं. हा जो उत्तर आहे अगदी बरोबर आहे. जोरदार टाळलं पाहिजे. अगदी उत्तर बरोबर आहे.
मी पुढचे प्रश्न आमच्या ऑडियन्स क्वेश्चनसाठी इम्रान सगळ्यांना मी मंच देतो, त्यांनी प्रश्न विचारावे. या ऑडियन्स क्वेश्चन साठी मी येत असतानाच मला स्टुडंट कडून सांगण्यात येत आहे की सोपा विचारा. कसा प्रश्न विचारू? मुलींकडून सांगा बघू. कसा प्रश्न विचारू? सोपा का हार्ड? हार्ड चालेल का? तुम्हाला कसा हवाय? सोपा हवाय? ते कॉन्फिडन्स बघा त्यांचं मुलींचं. कुठलंही ठीक आहे ना, सोपं ना हार्ड. आपण एक मीडियम प्रश्न विचारू, बघू किती जणांना माहिती आहे. ऑडियन्स साठीचा प्रश्न आहे, ऑप्शन पण देतो. प्रश्न पहा. भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन राज्य कोणतं आहे? सर्वाधिक कांदा उत्पादन राज्य भारतातलं कोणतं आहे? कुणाला माहिती आहे का? ऑप्शन देण्याबद्दल कुणाला माहिती आहे? माहिती आहे का कुणाला? माहिती आहे? राज्य कोणतं विचारतोय? राज्य, शहर नाही, राज्य. भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन राज्य कोणतं आहे? माहित नाही? ऑप्शन, अच्छा ऑप्शन देऊ का? मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र आणि कर्नाटक. असं सांगू नका. कोणाला माहिती आहे त्याने हात वर उचलू. गेला का? बोला सर. नाही नाही, तुम्हाला नाही आहे, स्टुडंटसाठी आहे. इकडे कुणी सांगणार? मुलींमध्ये किती कॉन्फिडंट होता मगाशी, आता फक्त एकाच मुलीचा हात वर आहे. या माहित आहे थोडस, माहित आहे. तुम्ही पण सांगा मग. काय म्हणता? हा, याला पण विचारणार आहे. सांगा. महाराष्ट्र. का बरं वाटतं महाराष्ट्र? हा, महाराष्ट्र. काय आहे राज्य कोणतं? महाराष्ट्र. महाराष्ट्र कशामुळे वाटतं महाराष्ट्र? महाराष्ट्र ज्वारी आहे, हा कांदा पण आहे. जर माहिती जवळ का बरं वाटतं मग कांदा? वाचलंय कुठं? मोबाईल मध्ये वाचलेलं आहे का? मोबाईल मध्ये गुगल मध्ये पाहून वगैरे सांगितलं? कोणी सांगितलंय काहीच नाही? महाराष्ट्र आहे नक्की? नक्की का महाराष्ट्र आहे? तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र कशामुळं? का कुठे वाचलंय का, ऐकलंय का? पण ठीक आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कांदा येणारा कुठलं मार्केट यार्ड आहे? शहराचं नाव सांगा. सोलापूर. मगाशी कोणतर नाशिक सांगितलेलं आहे. सोलापूर आहे, नाशिक. काय वाटतंय? सोलापूर. या दोघांमध्ये आपण आता हे करूया, सोलापूर नाशिक. हा, नाशिक म्हणतायत, सोलापूर म्हणतायत. सगळ्यात पहिला मी उत्तर सांगतो. देशातलं सगळ्यात मोठं कांदा उत्पादन राज्य ऑप्शन सांगा सर. हा महाराष्ट्र आहे. उत्तर दोघांनी बरोबर दिलेलं आहे, परंतु आता एक जो उत्तर यांनी दिलंय नाशिक, तो चुकीचा आहे. सोलापूर अगदी योग्य आहे. याच्यासाठी मी आमच्या संपादकांनी सर जे आहेत, प्रोफेसर प्रिन्सिपल सर, यांना स्टेजवर बोलवतो. तुमच्या माहितीसाठी याबद्दल माहिती देतो. संपूर्ण देशात भारत देशामध्ये महाराष्ट्र हा कांदा उत्पादन मध्ये नंबर 1 वरती आहे. आणि कांदा उत्पादन मध्ये नाशिक जिल्ह्यातलं लासलगाव गाव आधी सगळ्यात जास्त, त्या ठिकाणी ट्रक्स आवक होती आणि सगळ्यात जास्त मोठा लिलाव जो होता तो तिथून होता. परंतु गेल्या 4 वर्षांपासून सोलापूर शहर मार्केट यार्ड, सिद्धेश्वर मार्केट यार्ड, APMC ज्याला आपण म्हणतो, ती संपूर्ण भारतात नाशिकच्या लासलगावपेक्षा सर्वाधिक आवक असलेलं आणि मोठ्या प्रमाणात निलाव होत असलेलं शहर ठरलं आहे. धन्यवाद सर. वेळ आपल्याला खूप जास्त होतोय, तर आपण लवकरात लवकर आपला कार्यक्रम सुरुवात करूया वेळ न घालवता. तर प्रेक्षक तयारात, आपण काय वाजून घ्या प्रेक्षक आपल्यासाठी. तुमच्या काय वाजवा आपल्यासोबत. 14वा प्रश्न आपल्या समोर येतोय. हा 14वा प्रश्न आपल्या समोर येतोय. हा ऐका, इम्पॉर्टंट आहे. संतोष भीमराव पाटील
संतोष भीमराव पाटील कॉलेजचे उत्सुक आहेत विद्यार्थी. संतोष भीमराव पाटील कॉलेजचे प्राचार्य BM भांजे सर हे कितवे प्राचार्य? कितवे प्राचार्य? कितवे प्राचार्य आहेत? ऑप्शन आहे पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. पहिले. सरांना टेन्शन होते आता. सरांना टेन्शन आता कोण मी वाटते विद्यार्थी 2 सांगतोय का 3 सांगतोय की 4 सांगतोय? काय म्हणतात? बघा तिथं सेटिंग लावायला सरांची बरोबर सेटिंग चालू आहे विद्यार्थ्यांची. सर हा बघा असे सर हा कितवे हो सांगा. हा स्पर्धकांसाठी होता प्रश्न, त्यामुळे स्पर्धकांना विचारला जाईल. सर कोण वाजवले? फास्ट कोण वाजवले सर? बेल बेल फक्त बेल. ठीक आहे. तयार राहा. तयार राहा. संतोष भीमराव पाटील कॉलेजचे प्राचार्य BM भांजे सर हे कितवे प्राचार्य आहेत? ऐका ऐका. ऑप्शन आहेत पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. ईला द्या माईक. ईला द्या. ईला द्या. हा चौथे. चौथे. याला राष्ट्रीय एक. तुझं उत्तर चौथे. विद्यार्थी तुम्ही कोण सांगेल उत्तर? उत्तर तर त्यांचा आहे पण मला आपल्याकडून हवं आहे. कोण सांगेल? आपले जे प्रिन्सिपल आहेत किती प्रिन्सिपल आहेत? तर आश्चर्यचकित गोष्ट आहे सर. कोण सांगेल इकडे? कोण सांगेल? यस 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 यस. या या पटकन फास्ट या. वेळ नाही आपल्याकडे. या जरा स्टेजकडे. टाळ्या वाजवायला पाहिजे. टाळ्या वाजवायला पाहिजे मित्रांनो. हा मॅडम प्रश्न ऐकलात आपण. ऑप्शन पण ऐकलेत. काय आहे उत्तर? पहिले. तुम्ही पण असे सेम त्यांच्याकडे? हा का असं पहिलेच का? पहिलेच आहे. मला दुसरे, तिसरे, चौथे काय माहित नाही पण सर पहिलेच आहेत. मी जरा सरांशी जरा मी तिकडे माहिती द्या प्लीज. फास्ट द्या. तुम्ही थांबून घ्या मॅडम इथे. सर उत्तर नका सांगू फक्त. विद्यार्थिनीने दिलेलं उत्तर बरोबर आहे. सांगून टाकलं सरांनी. एकदम उत्तर बरोबर आहे. आपले जे प्राचार्य आहेत या कॉलेजचे पहिलेच प्राचार्य आहेत. जोरदार टाळ्या पाहिजे या विद्यार्थ्यांसाठी. तर आपल्या हस्ते या विद्यार्थ्यांनी आमच्या संपादकाच्या हस्ते या मान्यवरांच्या हस्ते मी या विद्यार्थ्यांना गिफ्ट द्यावं या विनंती करतो. जोरदार टाळ्या पाहिजे मित्रांनो. जोरदार टाळ्या पाहिजे. खूप खूप छान उत्तर. आपले जे प्राचार्य आहेत या कॉलेजचे पहिले प्राचार्य आहेत BM भांजे सर. जोरदार टाळ्या पाहिजे. आणि या सरांच्या निगराणीखाली हा कॉलेज अतिशय सुंदर आणि इथले जे विद्यार्थी आहेत अतिशय गुणवान विद्यार्थी आहेत. असे सरांचं इथे मार्गदर्शन या कॉलेजला लाभत राहो हीच शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. भांजे सर से एक अपील है कि कॉलेज का फाउंडेशन कब हुआ और आपका रिक्रूटमेंट इस कॉलेज में कब हुआ, थोड़ा डिटेल. या कॉलेजची जे स्थापना आहे 26 जुलै 2000
एकची महाविद्यालय आहे आणि मी 2002 पासून म्हणजे पहिल्यापासून फाउंडर मेंबर मी आहे. सुरुवातीला संगमेश्वर महाविद्यालय आणि आपलं महाविद्यालयाचं कामकाज पाहत होतो. मे 2002 पासून मी प्रभारी प्राचार्यपद हा इथं त्या ठिकाणी स्वीकारलं आणि 26 जुलै 2005 रोजी माझं नियमित प्राचार्य म्हणून ह्या महाविद्यालयात नेमणूक झाली. मधल्या काळात 1 जानेवारी 2013 ते 30 एप्रिल 2015 मी महाविद्यालय सोलापूर विद्यापीठाचा बिशोरी डायरेक्टर म्हणून काम केलं. त्या मधल्या काळामध्ये आमच्या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख निकम सर त्या ठिकाणी काम पाहिलेले आहेत. त्यानंतर संतोष कदम सरांनी 1.5 वर्ष काम पाहिलेलं आहे आणि परत 2015 पासून ते आज तागायत मी प्राचार्य म्हणून इथे कार्यरत आहे. खूप खूप छान सर, खूप खूप धन्यवाद सर आपल्या फ्युचरसाठी पण आणि आपलं जे इथं आपलं काम आहे सर या कॉलेज बघून आम्ही पहिल्यांदा या कॉलेजमध्ये आलेलो आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने हे कॉलेज आपण आपल्या अंडरखाली चालवत आहात. खूप खूप धन्यवाद सर. काय वाजा आलं पाहिजे सरांसाठी. आणि आपल्या या कॉलेजमध्ये लोकप्रधान स्टुडंट ऑफ द इयरचा हा शेवटचा प्रश्न मी घेऊन येतोय. तयार आहात आपण? जोरदार टाळ्या वाला पाहिजे. प्रार्थना सुरू होणार आहे. 1-2 मिनिट आपण थांबून घेऊया. लोकप्रधान स्टुडंट ऑफ द इयरचा हा हॅलो लास्ट प्रश्न येतोय. हा शेवटचा प्रश्न. लक्ष देणं सर आम्ही वाचू शेवट ते ऑब्झर्वेशन मला चुकलं सर. त्यांना चष्मा मायक्रोस्कोप. धन्यवाद सर. तर लोकप्रधान स्टुडंट ऑफ द इयरचा संतोष भीमराव पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हा लोकप्रधान स्टुडंट ऑफ द इयरचा हा शेवटचा प्रश्न. स्पर्धक तयार आहात आपण? तर येतोय हा शेवटचा प्रश्न आपल्या समोर. 15वा. कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? ऑप्शन आहेत जपान, चीन, जर्मनी, इंग्लंड. तर ईला द्या. जपान. दुसरं कोण वाजलं होतं? तिला द्या. जपानच. तिसरा कोण दिला होता? आयला द्या. जपान सर. जपान. नाही आता गेलं आपण. हा यस. हा द्या पटकन. माईक घ्या. चीन. हे सगळे आपले कॉलेजचे विद्यार्थी सांगितलं. जपान, चीन सांगितलं आपण. इकडे वरती या. जपान सांगितले सगळे वरती या. जपान सांगितले इथे या. जपान पटकन या. फास्ट या. तुम्ही थांबा मॅडम. जपान सांगितले इथे या. चीन इथे या. मध्ये या. भारत काय? चीन मध्ये या. जपान या साईडला. तर हे 3 स्पर्धक त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे. स्पर्धकने उत्तर दिलं होतं जपान आणि या विद्यार्थिनीमधून प्रश्न उत्तर आला की
याचं उत्तर आहे चीन. काय वाटतं कुणाचं बरोबर आहे या चारपैकी? कुणाचं बरोबर आहे? आवाज येत नाहीये. चीन. जपान कोण आहे? कोण नाही. चीन कोण आहे? चीन. आवाज येत नाही आपला. लास्ट प्रश्न आहे, आवाज घुमायला पाहिजे. चीन. हात वरती करा. कोण आहे? चीन. जपान नाही आहे कोण. हा उत्तर जो आहे कोण आहे? हा इंग्लंड. हा जो उत्तर आहे या विद्यार्थ्यांनी दिलेला आणि या विद्यार्थ्यांनी दिलेला स्पर्धकांनी दिलेला याचा उत्तर आहे तो आज म्हणते सारे पण खूप उत्सुक आहेत अशा हा उत्तर आहे अगदी. मॅडम बघा सांगावं होतं मला जायचं पटकन तिकडे. उत्तर आहे चीन. जोरदार टाळ्या पाहिजे. जोरदार टाळ्या पाहिजे. खूप खूप अभिनंदन मुली तुमचा. खूप खूप अभिनंदन. टाळ्या वाजत राहायला पाहिजे. बसून घ्या प्लीज. अशाच पद्धतीने आपल्या इथे लोकप्रधान टॅलेंट स्टुडंट ऑफ द इयरचा स्पर्धा संपलेली आहे आणि आपण आता लगेच जाणून घेणार आहोत या राऊंड मधील विजेता कोण होणार आहे. मित्रांनो इथे एक सस्पेन्स झालेला आहे आपल्या कॉलेजमध्ये. ऐका एक मिनिट. आमचे उपसंपादक काय तर सांगत आहे. एक मिनिट. आता जे उत्तर दिले तुम्हाला कोण आहे? या मॅडम. चीन. तुम्ही जे उत्तर दिलात कुठं ऐकला होता की वाचनात आलं होतं? कॉन्फिडन्स होता म्हणून तुम्ही कागदावरती सह्या ते सह्या. आणि कागदाचं पण आलेलं आहे. अरे वा. सर आपल्या कॉलेजमध्ये खरंच खूप टॅलेंट आहे विद्यार्थ्यांमध्ये. या समोर मॅडम. मी आमंत्रित करतो मान्यवरांना आणि आमच्या संपादकांना की या मुलीला आपल्या लोकप्रधान चॅनल कडून या व्यक्तीला 500 रुपयाची भेट द्यावी. खूप खूप काय आवाज राहायला पाहिजे. खूप खूप काय आवाज राहायला पाहिजे. या व्यक्तीला भेटत आहे लोकप्रधान तर्फे स्पेशल. ऍक्च्युली आमच्या नियमात नव्हतं. ऍक्च्युली आमच्या नियमात नव्हतं. आम्ही फक्त 5च गिफ्ट आमचा नियम आहे 5 गिफ्ट द्यायचं. येस येस सर. आपण पण या सर समोर जरा गिफ्ट दिलेली आपण. या. तर मी विनंती करतो की मान्यवरांनी या मुलीला विद्यार्थीला आमच्या लोकप्रधान तर्फे 500 रुपये गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार करा. टाळ्या वाजत राहायला पाहिजे मित्रांनो. टाळ्या वाजत राहायला पाहिजे. खूप खूप छान. खूप खूप छान. टाळ्या वाजत राहायला पाहिजे मित्रांनो. टाळ्या वाजत राहायला पाहिजे. इथे एक सस्पेन्स झालेला आहे सर आपल्या कॉलेजमध्ये. आता कसं आहे 3 विद्यार्थ्यांनी सेम उत्तर दिलेले आहेत. 3 विद्यार्थ्यांनी सेम उत्तर दिलेले आहेत म्हणजे 2-2-2 असं झालेलं आहे. त्यामुळं एक राऊंड होईल त्यांच्यामध्ये. ठीक आहे. ओके प्लीज. धन्यवाद. तर मी आमंत्रित करतो जे स्पर्धा होणार आहे पुढच्या फेरीमध्ये लक्ष्मण समोर यावे. लक्ष्मण कोण आहे? लक्ष्मण. काय लक्ष्मण ट्रॉफी? महेश. नाही महेश थांब. येऊ नको मी सांगतो. लक्ष्मण महेश यांनी पण त्यांना आपण 15 प्रश्न विचारण्यात आले होते पण त्यांनी 15 पैकी 1 उत्तराचा अचूक उत्तर प्रश्नाचं अचूक उत्तर दिले आहे. जोरदार टाळ्या पाहिजे महेशसाठी. स्नेहल साठी पण 15 प्रश्न विचारण्यात आले होते पण त्यांनी उत्तर दिले नाही पण प्रयत्न खूप छान होता. कोण आहे स्नेहल? कोण आहे? स्नेहलसाठी जोरदार टाळ्या पाहिजे. स्नेहलसाठी. रेणुका यांना पण 15 प्रश्न विचारण्यात आले होते पण त्यांनी उत्तर दिले नाही पण प्रयत्न खूप छान होता. रेणुकासाठी जोरदार टाळ्या पाहिजे. रेणुकासाठी. महेशने 15 प्रश्नापैकी 2 उत्तर बरोबर दिले आहेत. महेशने समोर प्लीज समोर यावे. महेश जोरदार टाळ्या पाहिजे महेशसाठी.
कोमलने एक उत्तर बरोबर दिलं आहे. प्रयत्न खूप छान होता मॅडम आपला. जोरदार टाळ्या पाहिजे कोमलसाठी. मोहिनी समोर यावे प्लीज. 2 उत्तर बरोबर दिलेले आपण. आपल्यामध्ये स्पर्धा होणार आहे. जोरदार टाळ्या पाहिजे मोहिनीसाठी. प्रदीपने 15 प्रश्नापैकी 1 उत्तर बरोबर दिलं आहे. प्रयत्न खूप छान होता मित्र तुझा. जोरदार टाळ्या पाहिजे प्रदीपसाठी. बिरप्पा याने प्रयत्न खूप छान होता. टाळ्या वाजला पाहिजे बिरप्पासाठी. टाळ्या वाजत राहायला पाहिजे. आणि भाग्यलक्ष्मी याने खूप प्रयत्न छान केलेला आहे. जोरदार टाळ्या पाहिजे भाग्यलक्ष्मीसाठी. तर आपल्या हे 3 स्पर्धक आहेत. यांच्यामध्ये एक राऊंड होईल आणि विजेता घोषित करण्यात येईल. ओके, शेवटचा प्रश्न येतोय मित्रांनो तुमच्या समोर. तुम्ही बाकीच्या कंटेस्टंट जे आहेत ना प्लीज या साईडला या. तुम्ही थांबून घ्या. ABC टाळ्या वाजत पाहिजे मित्रांनो. टाळ्या वाजत राहायला पाहिजे. बघूया कोण आहे विनर आपल्या कॉलेजमधून. जरा मोबाईल द्या. सॉरी येला मोबाईल नको मग माईक द्या जरा. राऊंड मध्ये आलास फायनल मध्ये काय वाटतंय? चांगलं वाटतं. हा, जिंकणार का विजेता होणार का? होणार. हा होणार. शक्ती कपूर खूप छान. काय वाटतं? होणार. ओके मॅडम जिंकणार आपण. पुढच्या राऊंड मध्ये येण्याची अपेक्षा आहे आपल्याला. उत्सुकता आहे. टाळ्या वाजत राहायला पाहिजे दोघांसाठी. हा येतोय. तयार राहा स्पर्धक. बेल बटन प्रेस करा. जवळ ठेवा. शेवटचा प्रश्न येतोय आपल्या समोर. हा प्रश्न ऐकायचा आहे. ऑप्शन ऐकायचा आहे. सर प्लीज मी आपल्याला रिक्वेस्ट करतो. बघा आम्ही तर बघतोय. एक मिनिट. हा, जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते? ऑप्शन आहेत सर प्लीज बघा इकडे. ऑप्शन आहेत जपान. लक्ष आहे. जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते? ऑप्शन आहेत तांदूळ, गहू, ऊस, कॉफी. बी तांदूळ. सॉरी कॉफी. काय वाटतं? कॉफी. ओके तुझा मित्र हा जो उत्तर होता अगदी विनर नाही झाला. उत्तर चुकलेलं आहे. एका प्रश्नात तू पाठीमागे जाणार. या स्पर्धेतून बाहेर पडलास मित्र. जोरदार टाळायला पाहिजे मित्रासाठी. जोरदार टाळायला पाहिजे. आता या दोघांमधून राऊंड होणार आहे. याचं उत्तर आहे तर गहू सर्वात जास्त पीक घेतला जातो भारतामध्ये. ठीक आहे. ओके आला एकदा बाबा. कसं तर गेला ते माझा. कसं तर एकदा पाठीमागे गेला. काय बघतो आता? दोघंच आहात आपण. बघूया. ओके तुम्ही ठीक आहे. हे जे 2 स्पर्धक आहेत काय याच्यामधून जर या बहीण किंवा हा जो भाऊ आहे विनर झाले तर पुढच्या राऊंड साठी तुम्ही सगळे याला सपोर्ट करण्यासाठी याल. आवाज येत नाहीये. आपलं कॉलेजचं नाव रोशन करण्यासाठी दुसऱ्या फेरीसाठी आपण याला सपोर्ट करण्यासाठी याल सर्व. असं नाही. आवाज घुमायला पाहिजे. येणार नक्की. थँक्यू. खूप धन्यवाद.
येतोय लास्ट प्रश्न आपल्या समोर हा. तयार राहा मित्रा. भारतातील कोणत्या राज्यात बोल की काय बनेल मला. भारतातील कोणत्या राज्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता? ऑप्शन आहे महाराष्ट्र, राजस्थान, केरळ यापैकी नाही. बी केरळ. केरळ तुझं काय ऐक सांगितले नाही तसं नाही माहितच आहे. ठीक आहे आपण प्रश्न बदलूया आपण प्लीज ऑडियन्स मध्ये कोणीही उत्तर पास करायचं नाहीये. पास करत नाही. टाइम जातोय आपला वेळ जातोय. आला बाबा अजून परत आलो. गेलो तर सगळं आलो परत मध्ये. तयार राहा प्लीज. ऑडियन्स मधून उत्तर नकोय. लास्ट प्रश्न. पांडुरंगा आलो. तयार राहा. सोपा आहे प्रश्न. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशा बघू शकतो? बेडूक, सरडा, साप, पाल. बी अरे 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 पांडुरंगा त्या जरा माईक काय बडबड सगळं गेलं. काय करू काय माहित नाही. सगळं गेलं तर काय सांगू आता. सगळं सांगितलं त्याने बरोबर. आता मी सांगू. हा उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. लोकप्रधान टॅलेंट स्टुडंट ऑफ द इयरचा आपला हा या कॉलेजमधून मोहिनी मेहते, मोहिनी खाडे या सेकंड राऊंड मध्ये पोहोचल्या आहेत. जोरदार टाळ्या पाहिजे. जोरदार टाळ्या पाहिजे. मी मान्यवरांना आमंत्रित करतो की स्टेजवरती यावे आणि या विद्यार्थ्यांना सत्कार करावा तिरंगा घालून. तसेच हे जे स्पर्धक आहेत त्यांनी पण फोटोशूट साठी समोर यावे. 8484938241 यावरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा आणि घर बसल्या तब्बल 23,000चे मानकरी तुम्ही होऊ शकता. जोरदार टाळ्या वाला पाहिजे या विजेत्यासाठी तसेच आपल्या स्वतःसाठी.